निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्र पवार आरोग्य रथाचा आज लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालेला आहे। आपल्यासोबत दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके आहेत। सर, काय सांगाल, आज आरोग्य रथाचे लोकार्पण सोहळा झालेला? आज शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ, आम्ही या आरोग्य रथाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। मी तर बऱ्याच ठिकाणी सांगत असतो की राजकीय नेते मंडळींनी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नेते मंडळींनी या पुढील काळाबरोबर विकासाबरोबर आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपण जास्त अलर्ट झालं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे। कारण दिवसेंदिवस आरोग्याच्या जास्त समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आज आम्ही हा आरोग्य रथ आज लोकार्पण सोहळा झाला। त्या आरोग्य रथामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन त्याची डोळ्याची तपासणी करायची, त्याला जो नंबर लागलेला असेल तो नंबर लगेच चष्मा द्यायचा, आणि जर त्याला मोतीबिंदू निघाला तर त्याचं 1-2 दिवसात ऑपरेशन करून द्यायची। ही एक मशिनरी त्यामध्ये लावलेली आहे। दुसरं ECG करायचे, आणि OPD आम्ही छोट्या प्रमाणात OPD सुद्धा त्या आरोग्य रथामध्ये चालवणार आहे। म्हणजे हा हॉस्पिटलच आहे, हे फिरतं हॉस्पिटल आहे, आणि त्यामध्ये आमचे तज्ज्ञ डॉक्टर मंडळी असणार आहे, आणि याचा निश्चित फायदा होणार। आज पण तुम्ही ग्रामीण भागात एखाद्या वाडी वस्ती गेल्यानंतर आज पण एखाद्या 5-5 वर्षापूर्वीचा चष्मा तसा दिसतो, एक काच तुटलेली दिसती, चष्म्याच्या दांडीला कुठंतरी दोरी लावलेली असती, पण तो चष्मा बदलावला जात नाही। त्यामुळे आपण ही सगळी सुखसुविधा आपण प्रत्येकाच्या वाडी वस्ती उपलब्ध करून देणार। आम्ही नंतर सुद्धा आता कॅन्सर तपासणीसाठी एक मॅमोग्राफी मशीन आणि एक गाडीसुद्धा ती लवकरात लवकर आणतोय। त्याच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसारखी तपासणी झाली पाहिजे, कारण कॅन्सरचं इतकं महाभयंकर प्रमाण वाढलेले आहे। त्यामुळे आपण या पुढील कालखंडामध्ये गावाच्या, परिसराच्या, मतदारसंघाच्या विकासाबरोबर आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे। विधानसभेची रणधुमाळी जवळ येत आहे। अनेक जण इच्छुक मोठ्या प्रमाणात दावा करताना दिसत आहे। एकंदरीत नगरमध्ये कशी परिस्थिती राहू शकते? प्रत्येक निवडणूक लागल्यानंतर इच्छुकांची संख्या असते। प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालो पाहिजे, मी त्या पदावर पोचलो पाहिजे। आता इच्छुकांना आपण कोणाला थांबवू शकत नाही, पण शेवट आपण नेते मंडळी असतात त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात मेरिटचा पण विचार केला जातो। ज्याच्याकडे निवडून येण्याचं स्किल आहे, ज्याच्याकडे निवडून येण्याची मेरिट आहे, त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं। लोकसभेला आपल्या विरोधात सुजय विखेंनी निवडणूक लढवली होती, परंतु आता संगमनेरमधून ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारी लागलीत। काय सांगाल असं? काय मी संगमनेरच्या बाबतीत एकच सांगू इच्छितो, संगमनेरचं सीट हे आदरणीय थोरात साहेब यांनी त्या तालुक्यासाठी जे काम केलं, जे कामाचा डोंगर उभा केला। आज तुम्ही संगमनेरच्या सहकारी संस्था पहा, अतिशय चांगल्या पद्धतीने संगमनेरचे सर्व कारखाने असो, दूध संस्था असो, सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने। ज्या माणसाने समाजासाठी एवढं काम केलं, त्या माणसाच्या विरोधात निवडणूक, बाहेरून जाऊन निवडणूक लढवणं ही हास्याची बाब होणार आहे। सध्या मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलन असेल, एका बाजूला धनगर समाजाचं आंदोलन असेल, मोठ्या प्रमाणात कुठेतरी राज्यात अस्वस्थता जाणवायला लागलेली आहे। कारण हे उपोषण अनेक टप्प्याने वाढत जातं आहे, परंतु कोणत्याही स्वरूपाच्या मागण्या कोणाच्याच पूर्ण होत नाही। कुठे सरकार यामध्ये कुठे अपयशी ठरताना दिसते? सरकार अपयशी ठरले हे म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण सरकारने या गोष्टीवर योग्य वेळी लक्ष घालून हा विषय थांबवला पाहिजे। कारण समाजामध्ये अस्थिर वातावरण निर्माण होत चालले, त्यामुळं लोकप्रतिनिधी, सरकारमधल्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा तोडगा काढणं अपेक्षित आहे। सध्या सरकारच्या सर्व बाजू ज्या आहेत, रोजगारावरती ह्या कमी झालेल्या आहेत, किंवा शेतीवरती सध्या दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। वेगवेगळ्या गोष्टीकडे लक्ष असताना शेतकऱ्यांकडं कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतंय। अशा अनेक ठिकाणी टीका होत आहेत। काय सध्या स्थितीत शेतकऱ्यासाठी योजना आल्या पाहिजेत? हे सरकार, केंद्र सरकार असो किंवा आत्ताचं राज्य सरकार असो, हे 100% सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे। या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाच निर्णय घेतला नाही हो। आज आमच्या शेतीमालाची काय परिस्थिती आहे, आज एका बाजूला खते, बियाणं, औषधाचे बाजारभाव वाढत चालले, दुसऱ्या बाजूला तो माल मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचे बाजारभाव कमी होत चाललेले आहे। दुधाची काय परिस्थिती, दुधाला कुठंतरी भीक दिल्यासारखं अनुदान द्यायचं, आणि ते पण अनुदान 100% लोकांना द्यायचं नाही, 10%च लोकांना द्यायचं, लोकांना नादी लावायचं। आम्ही आंदोलन केलं,
आम्ही ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली, महाविकास आघाडीचे खासदार लोक, विशेष करून आम्ही राष्ट्रवादीचे सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं. आमच्या कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, कांद्याचे बाजार वाढले पाहिजेत. आम्ही संसदेत मी स्वतः प्रश्न मांडला, उत्पादन खर्चावर दुधाचे बाजारभाव ठरले पाहिजेत. कमीत कमी आमच्या दूध उत्पादकाला 40 रुपये रेट दिला पाहिजे. सरकार काहीच करीत नाही. सरकार काही करीत नाही. सरकारला शेतकऱ्यांचा काही कुठलाच हिताचा निर्णय घ्या. या राज्यामध्ये ना, या देशामध्ये कृषी मंत्री म्हणून अतिशय आदर्श काम करणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार, त्यांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी एकाच टायमाला आमच्या शेतकऱ्यांची केली. शेतकऱ्यांचा जाण असणारा नेता, शेतकऱ्यांची जाण असणारं सरकार जर राज्यात केंद्रात आलं तर निश्चित माझ्या शेतकऱ्यांचा हिताचा विचार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं आणि आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचंच असणार आहे. नक्कीच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, पूर्णतः शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे अपयशी ठरले आहे. आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची सत्ता असणार आहे. सर्व प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात नक्की सोडवू, अशा भावना देखील निलेश लंके यांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.